योजना झाली. त्याच्या अगोदर चंद्र उदयाला आला. सागराचं प्रेम, सागर प्रेमात आला पुत्राला बघून. आणि टिटवीची 2 अंडी त्यांनी जप्त केली आणि टिटवी खवळली, रागवली, भडकली सागरावरती. ऐ सागरा! 4 वेळेस आवाज दिल्याच्या नंतर 5 वेळेला सागरने बघितलं मला कोण बोलतंय. आणि बघितलं ती छोटीशी टिटवी बोलत होती. ते सागराला वाटलं मला धमकावते कोण? टिटवी. सागरने विचारलं कोण बोलतेस? म्हणले मीच. ओळखलं नाहीस का? माय नेम इज टिटवी. सागर म्हटलं बापरे काय म्हणणं आहे तुझं? ती म्हटली आपल्या नादी लागू नकोस. नाही तुझं म्हणणं काय? तर म्हटली बऱ्या मुलाने 2 अंडे देऊन टाक. आता सागराला काय, माणूस एखादा लहान लेकरू धमकी टाकत असलं की मनुष्य काय करतो, मजा येतो थोडीशी. बघा तुम्ही खेळ आपलं घरी होत. सागर म्हटलं बरं चल नाही देत, काय करणार? ती टिटवी म्हटली आपलं नाद खोळा. म्हटली बाबू काय करशील तू? ती म्हटली माझ्या नादी लागूच नको, तुला कोरडा करेल. मग सागर म्हटलं हो दे एकदा. मनात म्हटलं जिरू दे तुझी एकदा, कर कोरडा. टिटवी लागली ना सागरच पाणी उपसायला, चोची दे. डॉक्टर साहेब किती जन्मात होईल कोरडा? तुम्ही माझ्याकडे बघा ना, तुम्हाला कळलंच नाही वाटतं. अहो हे टिटवीच आहे, हे 2 ओठ म्हणजे चोचच आहे. आणि जगद्गुरु तुकोबऱ्याचा उरला उरे विठ्ठल हा सागरच आहे. त्यातलं तास 1.5 तास हे अर्ध रुपये पाणी किती उपसलं म्हणजे तो कोरडा होईल. असं मी बाप जन्मी उपसत राहिलं तरी तो कोरडा होणार नाही. पण ते सागराचं दुसरं नाव रत्नाकर आहे. त्याच्यामध्ये रत्न असतात. मग हुशार पाणबुडी लोक खाली बुडी मारतात आणि जेवढी रत्न भेटतील तेवढी घेतात आणि बाहेर येतात दम छाटून मारण्याच्या आत. जास्त रत्नाचा मोह त्या पाणबुड्याने करायचं नाही. कारण ते रत्नाकरच असल्यामुळे जेवढं खाली खाली गेलं रत्न भेटतच राहतात. खाली खाली गेले भेटत राहतात. जितकं चिंतन करा रत्न भेटत राहतात. पण मग त्याने जास्तच रत्नाचा खाली खाली मोह करत गेला, खाली खाली गेला तर वर येईल तो. लई जाणकार सर वर येईल पण फुगून. तसं नाही येणार. तसा कीर्तनकाराने सुद्धा सिद्धांत रूपी रत्न काढत गेला. माऊली शब्द सांगतो तुमच्यासारखे ते चाणक श्रोते भेटले ना, 8 दिवस कीर्तन करायला मी थकणार नाही. किती आणि जितके आपण काढत गेलो मिळून ते रत्न निघतच राहणार आहे. पण मग आपण जर मग ते अगोदरच आपला बारीक जीव जास्त रत्नाचा मोह धरला तर मग तशी स्थिती होऊ नये म्हणून नियोजित वेळेमध्ये जेवढी सिद्धांत रत्न आपल्याला भेटली आपण सगळी मिळून ती काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नव्हे. आणि जेवढी रत्न भेटली तेवढी आपण घेतली. आता नियोजित वेळामध्ये बाकीची पुढची रत्न काढणं संभवनीय नाही. पण देह नव्हे मेसरे उरलावरे विठ्ठल आणि मनवूनी लाहो करा काळ सारा चिंतने पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. मी ठरवलं होतं की मग धावता तरी भाव आपण एकदा पूर्ण करू. पण ते मागच्या वर्षी सारखंच झालं. पण त्याला नावीलाज आहे. ते त्यातले त्यात ना श्रोते जर असे सामान्य असले ना मग ते वर जरा वरून वखर हाणता येतं. म्हणजे खाली वसन राहिलं थोडं राहिलं गेलं तर चालतं. पण ते श्रोते जर जाणकार असेल वरूनच वरबडत नेलं का ते म्हणतात ना हे काय बरोबर नाही म्हणतात, पाळी व्यवस्थित घालत नाही. आहे ना. त्यामुळे ती उभाटी पाळीच मारावी लागते. उभाटी गेलं का असं खोल जातं. मग ते पहिल्या चरणातून 4 तास होतात. त्यातलं एकच झालं. त्याला नावीलाज आहे. पुन्हा कधीतरी योग आला माऊलीच्या कृपेने आपण वाचलो जगलो वाचलो तर पुन्हा कधीतरी वेळ आला म्हणजे पूर्ण कधीतरी वेळ येण्याकरता ठेवला असा अभंग गैरसमज करून घेऊ नका. झालेली सेवा पुनश्च एकदा आपण सगळे जाणकार श्रोते, काही तरुण बंधू आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आमच्या माता भगिनी आहेत आणि विशेषत्वाने आमचे सगळे गुरुजन असणारे आळंदीकर बंधू आहे, बालगोपाळ मंडळ आहे, अवतीभोवतालची मंडळी आहे आणि आपले जाधव बाबा आणि तात्या आदी करून आपल्या सर्वांच्या वतीने या महापुरुषांनी सेवा दिली आणि आपल्या समोर करण्याचा प्रयत्न केला. एकदा मोठ्या प्रेमाने आपण तुकाराम नाम चिंतन करू, ज्ञानोबरायाचं भजन करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर